Okay. Hello friends, welcome back to our channel. So in this video, I am going to sharing the how to work the pathology care platform, that is PCP. Okay. So मराठी सांगायचं झालं तर मित्रांनो, पॅथॉलॉजी केअर प्लॅटफॉर्म म्हणजे काय आणि PCP कसा वर्किंग आहे आणि मेन उद्देश त्या प्लॅटफॉर्मचं काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. ओके. सो जर तुम्हाला हा माझ्या या प्रोजेक्टचा जर कोड वगैरे असेल ॲज अ लर्निंग पर्पजसाठी, तर ते माझ्या गिटअपवरती मी अपलोड केलेलं आहे. ॲज अ प्रायव्हेट आहे. सो तुम्ही मला रिक्वेस्ट पाठवली तर तुम्हाला मी ते शेअर करेन. ओके. सो बघा मित्रांनो, पॅथॉलॉजी केअर प्लॅटफॉर्म हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जस्ट लाईक द ॲमेझॉन, झोमॅटो, ओला, उबर, जे जे काय प्लॅटफॉर्म आहे. फॉर एक्झाम्पल झोमॅटो जसा प्लॅटफॉर्म आहे जो एक रेस्टॉरंटला कनेक्ट करतो, तसा आमचा PCP हा पॅथॉलॉजी केअर प्लॅटफॉर्म आहे. अँड इट्स कनेक्ट डायरेक्टली टू डिफरंट पॅथॉलॉजी लॅब्स, पेशंट अँड डॉक्टर्स. ओके. सो प्रोव्हाइड सेंट्रलाइज सिस्टीम आणि मेक द स्टार्टअप, जे काय स्टार्टअप जे लॅब्स असतात. ओके. त्या स्टार्टअपच्या लॅब्सला ग्रोथ देण्यासाठी हा आमचा पॅथॉलॉजी केअर प्लॅटफॉर्म ॲक्च्युली त्याचा पर्पज आहे. ओके. सो बघूया याचं वर्किंग काय आहे. सो प्रोजेक्ट स्ट्रक्चर सांगतो तुम्हाला. मेवेनमध्ये ते आपण पूर्ण कम्प्लिटली बिल्ड केलेलं आहे. आणि जर प्रोजेक्ट स्ट्रक्चर बघायचं झालं तर जावामध्ये जायचं, जावा पॅथॉलॉजी हे सगळं प्रोजेक्ट स्ट्रक्चर आहे. कॉन्फिग, कंट्रोलर, DTO, एक्सेप्शन, मॅपर, रेपोजिटरी, सर्व्हिस. ओके. जे काय प्रोजेक्ट ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आणि तो तुम्हाला माहिती आहे की कसा प्रोजेक्ट स्ट्रक्चर असतो. जर नाही तुम्हाला माहिती असेल तर डायरेक्ट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ भरपूर सारे अपलोड आहेत की स्प्रिंग बूट काय असतो, स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट स्ट्रक्चर वगैरे काय काय असतं ते. ओके. सो इथं बघा, इथं तुम्हाला सगळं समजून जाईल की किती कंट्रोल आहे, एवढे सारे. दिस आर ऑल आर कंट्रोलर टू हँडल HTTP रिक्वेस्ट, आणि हे सगळे DTO आहेत. अँड एक्सेप्शन्स क्लास जो काय ग्लोबल एक्सेप्शन येईल, ते ग्लोबल एक्सेप्शनला हँडल करण्याचं काम हा ग्लोबल एक्सेप्शन क्लास करतो. ओके. सो हा मॅपर क्लास आहे जो मॅप करतो डाटाला डायरेक्टली. डाटाबेसची कम्युनिकेट न करता त्या मॅपर क्लासची आपण काय करतो, कम्युनिकेट करतो ॲज अ DTO क्लास म्हणून. हा DTO क्लास आहे. ओके. सो हा मॉडेल क्लास आहे जो ॲक्च्युअल कुठले कॉलम आपण बनवणार आहे आपल्या टेबलमध्ये. ओके. कुठली रोज आपण इन्सर्ट, म्हणजे ते सगळे इथे डिफाईन करतो. ओके. से डाटाबेस रिलेटेड जे काय आपण डाटा आपण घेणार आहे तो मॉडेलमध्ये आपण डिफाईन करतो. रेपोजिटरीमध्ये डाटाबेससोबत कनेक्शन करण्यासाठी रेपोजिटरी वापरली जाते. ॲज वेल एज सर्व्हिस म्हणजे काय, सर्व्हिसमध्ये ॲक्च्युअल बिझनेस लॉजिक असतो, जिथं आपण ॲक्च्युअल आपला लॉजिक तयार करतो आणि त्या लॉजिकमधून आपण काय करतो, आपला जो काय आहे तो बिझनेसची जी काय असते ती क्वेरी आपण काय करतो, सॉल्व करतो. ओके. सो जो काय डाटा आलेला असतो तर डाटाला आपण ह्या सर्व्हिसच्या क्लासमध्ये काय करतो, हँडल करतो आणि त्याच्यावर ॲक्शन परफॉर्म करतो. ओके. सो त्याच्यानंतर ही सर्व्हिस हे इम्प्लिमेंटेशन आहे. ओके. मेथडला जर डायरेक्ट सर्व्हिसमध्ये न बनवता सर्व्हिस इम्प्लिमेंटेशन या पॅकेजमध्ये बनवायचं आणि त्याला डायरेक्टली काय करायचं, ओव्हरराईट करायचे ॲज अ इंटरफेस कन्सेप्ट. जर तुम्हाला माहिती असेल तर ते समजून जाईल. ओके. हा मेन क्लास आहे स्प्रिंग बूटचा. ओके. सो हा एक फास्टली मी तुम्हाला सांगतो की काय काय असतं, कुठं कुठं मी काय काय यूज केलं आहे. ओके. सो स्टॅटिकमध्ये हे सगळे आयकॉन, साईन, ओके, हे सगळे इमेजेस आहेत. आणि टेम्पलेटमध्ये गेलं तर हे सगळे माझ्या फाईल्स आहेत, HTML, CSS, जावास्क्रिप्ट. ओके. जे काय युजर इंटरफेस जो काय असतो तो युजर इंटरफेस, फॉर एक्झाम्पल हा जो युजर इंटरफेस आहे, हा युजर इंटरफेस मी माझ्या या टेम्पलेट सेक्शनमध्ये तयार केलेला आहे. ओके. टेम्पलेट फोल्डरमध्ये. त्याने ॲप्लिकेशन.YML जे आहे, ॲप्लिकेशन.YML मध्ये अशी कन्फिगरेशन फाईल असते, जो काही इन्व्हायरमेंटचा जो काही आपला प्रोजेक्टचा इन्व्हायरमेंट आहे, त्या इन्व्हायरमेंटला कन्फिगर करण्यासाठी ॲप्लिकेशन.YML फाईल वापरली जाते. ओके. सो तुम्हाला समजलं असणार प्रोजेक्ट स्ट्रक्चर ॲक्च्युली कसा वर्क करतो आपला. अँड मी क्लोज करतो. त्याच्यानंतर हे सगळं मेमेनचेच आहेत, टाईमलाईन, आउटलाईन. ओके. देन हा मेमेनचा स्ट्रक्चर असतो, ह्याच्यामध्ये लाईफ सायकल असते, त्या लाईफ सायकल थ्रू आपल्याला सगळं करावं लागतं. ओके. सो लाईफ सायकलमध्ये क्लीन करावं लागतं प्रोजेक्टला, नंतर व्हॅलिडेट करावं लागतं, कंपाईल टेस्ट करावं लागतं. जे काही कंपायलेशन प्रोसेस आहे त्या कंपायलेशन प्रोसेसला टेस्ट करावी लागते. मग ते एक पॅकेज तयार करावं लागतं, मग व्हेरीफाय करावं लागतं पूर्ण पॅकेज ॲक्युरेट आहे का. त्याच्यानंतर इन्स्टॉल करावं लागतं तो पॅकेज, आणि त्याच्यानंतर साईड अँड डिप्लॉय. ओके. साईड अँड डिप्लॉयवरती अजून आपण गेलेलं नाही. ओके. सो ते पण लगेच डिप्लॉय करणार, पब्लिकली अवेलेबल करणार. तर हा एक माझा एक स्टार्टअप बेस्ड प्लॅटफॉर्म आहे, दॅट इज अ PCP, अँड दॅट कनेक्ट द मल्टिपल लॅब्स ॲज अ सेंट्रलाइज सिस्टीम. ओके. लाईक द झोमॅटो आणि ॲमेझॉन, फ्लिपकार्ट. ओके. सो हे सगळ्यांना बघता आपण डायरेक्टली याचं आउटपुट बघतो. ओके. मी ऑलरेडी रन करून ठेवलं आहे. सो तुम्हाला कन्फर्मेशनसाठी दाखवतो, ऑलरेडी इथं रन करून ठेवला आहे. सो डायरेक्टली तुम्हाला मी आउटपुट दाखवतो. ओके. सो मित्रांनो, हा आहे आपला लँडिंग पेज, दॅट इज असतो पॅथॉलॉजी केअर प्लॅटफॉर्मचा हा लँडिंग पेज आहे. ओके. याच्यामध्ये टोटल 4 मॉड्यूल्स आहेत. फर्स्ट मॉड्यूल ऑल्सो लॅब मॉड्यूल. सेकंड मॉड्यूल जो आहे तो लॅब मॉड्यूल फर्स्ट आहे. ओके. देन सेकंड मॉड्यूल जो आहे तो पेशंटचा मॉड्यूल आहे. थर्ड मॉड्यूल जो आहे तो डॉक्टर मॉड्यूल आहे. आणि फोर्थ मॉड्यूल जो आहे तो ॲडमिन मॉड्यूल आहे. ओके. सो हा आहे आपला लँडिंग पेज. ओके. हा आहे रिस्पॉन्सिव्ह, जो सपोर्ट बोथ ऑफ मल्टिपल डिव्हायसेस, टॅबलेट, मोबाईल अँड लॅपटॉप, PC. ओके. जे काय डिव्हाइसेस, सगळ्या डिव्हाइसला हा आपला लँडिंग पेज सपोर्ट करतो. ओके. हे सगळे साईड वाट वगैरे याच्यात ॲड केलेलं आहे.
ओके. जर फुल व्ह्यूमध्ये बघायचं झालं तर हे सगळं फुटर आहे, कॉन्टॅक्ट अबाउटचं हे सगळे म्हणजे काय प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉल आम्ही फॉलो करून हा पॅथॉलॉजीचा लँडिंग पेज तयार केलेला आहे. सो मी सिम्पली इथून लॉग इन करतो, लॉग इन ॲज अ युजर म्हणतो सुमित. मग आता आता हा जो लॉग इन आहे, हा लॉग इन मी पॅथॉलॉजी लॉग इन म्हणजे पेशंट लॉग इन करतो. पेशंट लॉग इन मी सरळ पेशंट लॉग इन करतो, डायरेक्टली इथून आपण रजिस्टर पण करू शकतो पेशंटला. अँड मी साइन इन करतो सिम्पली, माझा जो काही ईमेल असेल तो साइन इन. जर व्हॅलिड ओके मी इनव्हॅलिड ईमेल टाकला किंवा इनव्हॅलिड पासवर्ड टाकला तर आपलं लॉग इन सक्सेसफुल होत नाही. ओके. सो मी बघतो आधी माझा ईमेल काय होता. ओके. सो ईमेल चुकलेला माझा आणि पासवर्ड पण चुकलेला, त्यामुळे लॉग इन रिजेक्ट झालं. सो आता लॉग इन सक्सेसफुल झालेला आहे आणि माझं नाव आहे सुमित. इथं नाव पण आपलं शो झालं, म्हणजे जे काय मी मॉडल डॉट ॲड ॲट्रिब्यूट्स त्या फंक्शनने आपण काय केलं तर थीम लेपरती हा नाव सेट केलं. ओके. यानंतर इथं आपली प्रोफाईल दिसते. इथं लास्ट बुकिंग जी आहे की युअर लास्ट बुकिंग, जी काय लास्ट बुकिंग आहे ते लास्ट बुकिंग आपल्याला इथं दिसते. ओके. जे काय तुमचा लास्ट रिपोर्ट्स आहे. ओके. माय रिपोर्ट्स म्हणजे ही तुमची लास्ट बुकिंग. आता सपोज मी आता आज एक बुकिंग केली तर ती तुमची लास्ट बुकिंग ठरेल. ओके. आणि त्याच्यानंतर आजची बुकिंगचा माझा रिपोर्ट जर उद्या येईल तर तो रिपोर्ट तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये इथं दिसणार. ओके. हे तुमची लास्ट बुकिंगची डिटेल्स आणि माय रिपोर्ट्समध्ये तुम्हाला तुमचा रिपोर्ट दिसून जाईल. ओके. सो रिपोर्टवरती मी क्लिक केलो तर हा आपला इन्व्हॉइसची एक प्रिंट येईल. ओके. इन्व्हॉइसच्या प्रिंटला आपण डायरेक्टली इथून प्रिंट पण करू शकतो किंवा PDF वगैरे तयार करू शकतो. ओके. लोड घेते. ओके. सो हा PDF तयार होते इन्व्हॉइसची. देन इथून डायरेक्ट डाउनलोड क्लिकवरती केलं तर डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपल्याला इथं प्रिंटचा ऑप्शन येतो. ओके. प्रिंट इन्वाईस म्हणजे हा जो तुमचा ॲक्च्युअल रिपोर्ट आहे, ह्या रिपोर्टचं तुमचं इन्वाईस जे काही इन्वाईस आहे किंवा जो काही रिपोर्ट आहे त्या रिपोर्टला तुम्ही इथून काय करू शकतो, डायरेक्टली प्रिंट करू शकता किंवा डाउनलोड करू शकता. ओके. सो हा होता आपला पेशंटचा डॅशबोर्डमध्ये बघा साईड बारवरती माय प्रोफाईलवरती गेलं तर तुम्हाला इथं प्रोफाईल दिसून जाईल. देन बुक टेस्टवरती केलं तर बुक टेस्ट, आता सपोज इथं बुक टेस्ट आहेत. ओके. जेवढ्या पॅथॉलॉजी लॅब्सना ओके ॲडमिन मॉडेल थ्रू जेवढ्या पॅथॉलॉजी लॅबना अप्रूव्ह केलं ॲडमिनने तेवढ्याच पॅथॉलॉजी लॅबचे इथं मला टेस्ट दिसतात. ओके. व्ह्यू लोकेशन म्हटलं तर इथं तुम्हाला डायरेक्टली त्याची लोकेशन वगैरे काय करणार दिसून जाईल. ओके. सो सिम्पली मी व्ह्यू लोकेशन करतो. व्ह्यू लोकेशन केलं तर तुम्हाला इथून सिम्पली तुमची लोकेशन जी काय आज ओके हा सुमित पेशल एक रॅन्डम टेस्टचं नाव मी इथून टाकलं आहे. सो RR डायग्नोस्टिक लॅब आहे, ती पुण्यामध्ये हडपसर या ठिकाणी आहे. ओके. सो हे RR डायग्नोस्टिक लॅब आहे, ती मी रजिस्टर केलेली. ओके. सो हे झालं मॅपचं फंक्शन. ओके. किती लॅब्स आहे टोटल 5 टेस्ट आहे ते तुम्हाला इथं दिसणार. हा रिस्पॉन्सिव्ह पेज आहे. ओके. हा असा रिस्पॉन्सिव्ह आहे. देन इथून जर तुम्ही बुक टेस्ट म्हटलं तर बुक टेस्ट म्हटल्यानंतर हा एक पेज होईल. इथून जो काही ईमेल तुमचा जो काही नेम आहे तो तुम्ही ॲड करायचा. कन्फर्म बुकिंग केल्यानंतर तो टेस्ट जो आहे तो बुक होऊन जाईल. ओके. इथून तुम्ही डायरेक्टली सर्च पण करू शकता. ओके. देन मी जातो बॅक. बुक टेस्टनंतर रजिस्टर लॅब जे आहे, रजिस्टर लॅबमध्ये जेवढ्या लॅब्सला ॲडमिनने काय केलं आहे, जेवढ्या लॅब्सला ॲडमिनने अप्रूव्ह केले ते एवढेच रजिस्टर लॅब तुम्हाला ह्या माझ्या ॲडमिन पेजवरती दिसणार, म्हणजे तुमच्या डॅशबोर्डवरती तुम्हाला दिसणार. ओके. आता सपोज एक लॅब रजिस्टर झाली आहे युनिट डायग्नोस्टिक. ओके. सो युनिट डायग्नोस्टिक ह्या लॅबला रजिस्टर करताना जी काय रिक्वेस्ट आहे रजिस्टर सगळी इन्फॉर्मेशन ॲडमिन पेजवरती शो होणार. ॲडमिन त्याला चेक करणार, क्रॉस चेक मध्ये त्याच्यानं अप्रूव्ह करणार. जोपर्यंत अप्रूव्ह करत नाही त्या लॅबला त्याचा लॅब लॉग इन किंवा लॅब डॅशबोर्ड त्याला ॲक्सेस करता येत नाही का तोपर्यंत त्याला अप्रूव्ह भेटत नाही, तोपर्यंत ॲक्सेस जो काही लॅब आहे त्याला करता येत नाही. ओके. सो हा एक सिम्पल मी लॉजिक तिथं लावलेला आहे आणि टोटल लॅब्स आहे जे काही लॅब्स आहेत ते इथं ह्या सेक्शनमध्ये आपल्याला दिसून जाईल. हा पण पेज रिस्पॉन्सिव्ह आहे. ओके. देन आय एम गो बॅक अँड माय बुकिंगवरती जर आपण क्लिक केलं तर जेवढे तुम्ही बुकिंग केलेत ओके सगळी बुकिंगची हिस्ट्री तुम्हाला तुमच्या बुकिंग सेक्शनमध्ये तुम्हाला काय करून जाईल दिसून जाईल. ओके. सो ही बुकिंग माय बुकिंग आहे. देन ओके. हा महत्त्वाचा सेक्शन असतो रिपोर्ट्स. तर रिपोर्ट्समध्ये जेवढ्या तुमच्या लास्ट रिपोर्ट्स आहेत, जे काही अपलोडेड रिपोर्ट्स आहे पब्लिकली अवेलेबल नसतो, प्रायव्हेटली अवेलेबल जेवढे रिपोर्ट्स आहेत ते सगळे रिपोर्ट तुम्हाला माय रिपोर्ट्स या सेक्शनमध्ये दिसून जाईल. ओके. हा पण रिस्पॉन्सिव्ह आहे. ओके. ॲटोमॅटिकली हॉरिझॉन्टल स्क्रोल व्ह्यू येतो अँड व्ह्यूवरती क्लिक केलं तर इथून तुम्हाला इन्व्हॉइस दिसून जाईल. देन डाउनलोडवरती क्लिक केलं तर तुमची इथून इन्व्हॉइस तुम्हाला दिसून जाईल. ओके. सो सिम्पली गो बॅक जातो आणि PCP चॅटबोर्ड. ओके मित्रांनो, आम्ही एक PCP चॅटबोर्ड ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. ओके. दॅट नेम इज PCP चॅटबोर्ड. ह्या PCP चॅटबोर्डचं एकच फंक्शन आहे, जे पॅथॉलॉजी केअर प्लॅटफॉर्म किंवा जे काय टेस्ट रिलेटेड जे काही क्वेरी असतील त्या क्वेरीला सॉल्व करणे आणि कस्टमरला सॅटिस्फाय करणे. ओके. ह्या PCPचा एवढा किंवा एखादा जावा प्रोग्राम लिहिणं, जे काय टेक्निकल क्वेश्चन आहे तो त्या टेक्निकल क्वेश्चनशी
ट्रेन नाही केलं वगैरे त्या टेक्निकल क्वेश्चनवरती त्यांनी काय केलं नाही, त्याला आम्ही असं ट्रेन केलं की डायरेक्ट तो पॅथॉलॉजी केअर प्लॅटफॉर्मवरलाच सपोर्ट करणार आणि पॅथॉलॉजी केअर रिलेटेड क्वेश्चन तो सॉल्व करणार. ओके, आता सपोज मी ह्याला हॅलो म्हणतो, ओके, हॅलो म्हटल्यावर तो रिप्लाय देणार नाही. ओके, हॅलो म्हटलं, सो पॅथॉलॉजी केअर असिस्टंट आणि आय कॅन ओनली हेल्प द डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी हेल्थ केअर रिलेटेड क्वेश्चन. सो इथं कॉपी पण करू शकतो, पेस्ट पण करू शकतो. ओके, सो मी CBC याला एक्सप्लेन करतो. CBC म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट टेस्ट असे डायलॉग्स, त्याला मी टेस्ट करायला लावतो. ओके, CBC म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट. अबाउट CBC त्याला सांगितलं होतं, ते CBC रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं प्रेझेंट करून देईल. सो इथं डार्क मोड पण अवेलेबल आहे अँड हा असा पण रिस्पॉन्सिव्हसुद्धा आहे. ओके ओके, then न्यू कन्वर्जन म्हटल्यावर तर नवीन परत तिथे येईल आणि हे सगळं वर्केबल आहे. देन कॉन्टॅक्टसमध्ये इथून तुम्ही जर कॉन्टॅक्ट केलं तर डायरेक्ट तुम्ही ॲडमिनशी कॉन्टॅक्ट करू शकता. सेंड मॅसेजमधल्या ॲडमिन डॅशबोर्डमध्ये तो मॅसेज सेंड होऊन जाईल. देन मी सिम्पली लॉग आउट करतो. ओके, आता पॅथॉलॉजी लॅब लॉग इन तुम्हाला दाखवतो. सिम्पली लॅब लॉग इनमध्ये आपण गेलो तर लॅब लॉग इनमध्ये आय थिंक ओके, बघा ही जी लॅब आहे 808 जी काय लॅब असेल, ज्या लॅबचा जो काही ईमेल आहे त्या ईमेलला सध्या जो लॅबचा डॅशबोर्ड आहे तो लॅबच्या डॅशबोर्डचा ॲक्सेस मिळालेला नाही. सो इथं अप्रुव्हल पेंडिंग नावाचा हा मेसेज यायला लागला आहे. सो अजून त्याला लॅबचा डॅशबोर्ड वगैरे काय भेटलं नाही. सो युअर लॅबोरेटरी अकाउंट इज करंटली अंडर द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिव्ह्यू. सो यू विल रिसीव्ह द कन्फर्मेशन ईमेल वन्स युअर रजिस्ट्रेशन अप्रूव्ड. ओके, बॅक टू लॉग इनवरती क्लिक करायचं. बॅक टू लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपला दुसरा ईमेल आपण टाकू जो अप्रूव्ह आहे, ॲडमिनने अप्रूव्ह केला आहे. सो ॲडमिनने अप्रूव्ह केलेला हा ईमेल आहे आणि हा आपला डॅशबोर्ड आहे लॅब लॉग इनचा आणि हा रिस्पॉन्सिव्हसुद्धा आहे. ओके, सो याच्यावर तुम्ही बघितलं तर तुम्हाला टोटल म्हणजे हा रिअल टाईम डाटा चेक करतो. रिअल टाईम डाटा चेक करून तुम्हाला इथं तुमचा डाटा शो करतो. ओके, सो इथं 4 टोटल बुकिंग इथे आहे. टोटल बुकिंग 4 आहे अँड 391.0.5 जे का समथिंग पैसे जे आहेत तेवढे सगळा रेव्हेन्यू तुमचा लास्ट मंथचा रेव्हेन्यू तुम्हाला इथं शो होतो आणि टोटल बुकिंग तुम्हाला इथं शो होते तुमची. ओके, ॲनालिटिकवरती क्लिक केलं तर ॲनालिटिकवरती क्लिक केलं तर तुमचं ॲनालिटिक इथं ग्राफ फॉर्मॅटमध्ये सेव्ह होऊन जाईल. ओके, ग्राफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथं तुमचं शो होऊन जाईल. देन इथं बघा टू रेव्हेन्यू म्हणजे काउंट किती आहे रेव्हेन्यूचा, एवढा काउंट आहे. देन तुम्हाला लाईनमध्ये दिसून जाईल. ओके, हे लाईनमध्ये असं लाईनमध्ये हा चार्ट दिसून जाईल. देन असं तुम्हाला सर्कल चार्ट वगैरे जे काय असेल ते हा रिअल टाईम डाटा सगळं शो करतो पॅथॉलॉजीचा परफॉर्मन्सचा. ओके, ज्यामुळे आपण परफॉर्मन्सला ट्रॅक पण करू शकतो. ओके, सो इथं टोटल जेवढे पब्लिक टेस्ट आहेत, ओके, पब्लिश आहे टेटस पब्लिश म्हणजे जेवढे पब्लिक टेस्ट आहे ते पब्लिक टेस्ट तुम्हाला इथं दिसून जाईल. ॲड न्यू म्हटल्यावर तुम्हाला इथून डायरेक्टली तुमची टेस्ट ॲड करता येईल. ओके, देन टेस्ट बुकिंग आहे. ओके, टेस्ट बुकिंग म्हटल्यावर इथं तुम्हाला तुमची टेस्ट डायरेक्टली तुम्हाला इथून डायरेक्ट तुम्हाला व्ह्यू पण करता येईल. टेस्टची सगळी डिटेल्स तुम्हाला इथून दिसून जाईल. देन कंप्लीट किंवा बुक जे काय आता कंप्लीटवरती क्लिक केलं, कंप्लीटवरती क्लिक केल्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन ह्याच्यात स्टोअर करून म्हणजे पेशंटला आता लॅबच्या रजिस्टर म्हणजे पेशंट हा जो काही पेशंट आहे त्या पेशंटला डायरेक्टली लॅबची रजिस्टर करायचं ॲज अ लॅब पेशंट म्हणून. सो हा लॅब पेशंट रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे इन लॅब लॉग इनमध्ये. ओके, सो पेशंट रजिस्ट्रेशनचा फॉर्म तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर डायरेक्टली तुमच्या बिलिंगवर पेजवरती नाही, बिलिंग पेजवरती जे काय टेस्ट आहे टेस्टला बिलिंग करून घ्यायचं. बिलिंग करून झाल्यानंतर एक नेक्स्ट पेजवरती नेईल, त्या म्हणजे युनिट पेज असतो जो CBC वगैरेच्या सगळ्या युनिट्सची व्हॅल्यू स्टोअर करतो अँड डाटाबेसमध्ये सेव्ह करतो आणि रिपोर्टवरती शो करतो. ओके, त्यानंतर बॅक जातो मी. बॅक गेल्यानंतर अपलोड रिपोर्ट्सवरती जर क्लिक केलं, अपलोड रिपोर्ट्सवरती जर क्लिक केलं तर आपल्याला इथं आपल्या रिपोर्ट्सला अपडेट पण करता येतं. ओके, एखादी क्वेरी असली काहीतरी चुकीचं निघालं तिथून डायरेक्ट रिपोर्टला आपण इथून अपडेट पण करू शकतो. देन प्रिंट रिपोर्ट पण आहे, डायरेक्ट इथं रिपोर्ट पण प्रिंट करू शकतो. देन इनवॉइस, प्रिंट इनवॉइस वगैरे सगळं. ओके, देन इथून तुम्ही सेंड ईमेल पण करू शकता. तो डायरेक्टली ईमेल त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या रजिस्टर ईमेलला ईमेल जाईल. ओके, इथं जर मग मी मगाशी तुम्हाला एक प्रोसेस सांगितलेली की लॉग इन होईल, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक डॅशबोर्ड ओपन होईल. बिलिंग झाल्यानंतर युनिटचा एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यानंतर तुमचा जो काय डाटा असतो डाटाबेसमध्ये स्टोअर होऊन जाईल. त्याच्यानंतर तो डाटा स्टोअर तुम्ही जेव्हा करता तेव्हा स्टोअर केल्यानंतर तुम्हाला इथं पेशंट डॅशबोर्डमध्ये तुमचा पेशंट टेस्ट एंट्रीमध्ये तुम्हाला तो डाटा इथं शो होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही इथून त्याला तुमच्या रिपोर्ट्सला डिलीट करू शकता, मेसेज सेंड करू शकता, प्रिंट करू शकता, अपडेट करू शकता. ओके, तर सगळा रिपोर्ट तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये दिसून जाईल. देन इथे तुमची प्रोफाईल आहे लॅबची, ही लॅबची प्रोफाईलला तुम्ही इथून सिम्पली एडिट पण करू शकता. ओके, देन मी लॉगआउट म्हणतो, नंतर व्हिडिओची लेंथ एकदम लेंथली होईल. ओके, तर पटपट तुम्हाला मी दाखवतो. देन ॲडमिन लॉग इन
ॲडमिन लॉगिन आहे. ओके, सो बघा टोटल पेशंट किती आहेत 3 आणि टोटल लॅब्स किती आहे 1 आणि ॲडमिन किती आहे 1. इथे सिम्पली लॉगआउट पण करू शकतो. हा रिअल टाईम डाटावरती सगळा ग्राफ तयार होतो आणि तुम्ही एडिट डिलीट वगैरे सगळं करू शकता. पेशंट लिस्टमध्ये पेशंट लिस्ट बघणार, लॅब ऑपरेशनमध्ये लॅब ऑपरेशनवरती क्लिक केलं तर इथं सगळं तुम्हाला लॅब ऑपरेशन तुमच्या दिसून जाईल. ओके, मग असे तुम्हाला सांगितलं की सेट पेंडिंग सेट अप्रूव्ह तुम्ही इथून करू शकता डायरेक्टली. ओके, आणि इथून मॅसेजमध्ये गेलं तर तुमचं कस्टमरचे जे काही क्वेरी आहे ते क्वेरी तुम्हाला इथं दिसून जाईल आणि डायरेक्टली तुम्ही आता एक पेंडिंग आहे म्हणून 67% रिप्लाय रेट आहे. ओके, जर तुम्हाला मला जर ह्याला रिप्लाय करायचा असेल तर डायरेक्टली तुम्ही मेसेज टाकायचा, रिप्लायवरती क्लिक केलं तर सेंड रिप्लाय प्रॉपरली होऊन जाईल. मॅनेज ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आता सपोज जो काय पासवर्ड आहे तो पासवर्ड हा हॅश फॉर्मॅटमध्ये शो होतो आणि नंतर इनकोड डिकोड होऊन या पद्धतीने शो होतो, डायरेक्टली शो होत नाही. ओके, त्याच्यानंतर डॉक्टर मॉड्यूल तुम्हाला मी दाखवतो. ओके, लॉगआउट म्हणतो सिम्पली डॉक्टर ॲडमिन. हो, हा ग्लोबल एक्सेप्शन आहे. ओके, हा ग्लोबल एक्सेप्शन आहे. सो असा शो होतो तुम्हाला मी मगाशी दाखवलं बघा. एक्सेप्शन पॅकेजमध्ये जो एक्सेप्शन क्लास आहे तो एक्सेप्शन क्लास डायरेक्ट ग्लोबल एक्सेप्शन आपल्याला शो करून देतो. देन लॉग इन ॲडमिन डॉक्टर लॉग इन. ओके, हा डॉक्टर लॉग इन आहे. इथून तुम्ही सिम्पली याला रजिस्टर पण करू शकता. ओके, डॉक्टर ॲज अ डॉक्टर तुम्ही रजिस्टर पण करू शकता. देन मी लॉग इन करून घेतो डॉक्टर लॉग इन ॲज. ओके, हा नाही माझा ईमेल 3. ओके, हा डॉक्टर लॉगिन आहे. इथं तुमची प्रोफाईल आहे, तुम्ही सेव्ह चेंजेस पण करू शकता. इथं प्रोफाईल तुमची सगळी तुम्हाला प्रोफाईल दिसून जाईल. रिसेट पण तुमची प्रोफाईल तुम्ही करू शकता. ओके, देन डॉक्टरचा एक मेन पर्पज हाच आहे की जी काय पेशंटची आय डी आहे ती पेशंटची आय डी डॉक्टरला माहीत असायला पाहिजे. डॉक्टर डायरेक्ट ती पेशंटची आय डी इन्सर्ट करणार अँड सर्च करणार. सर्च केल्यानंतर त्याला जो काय त्याचा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट काय होणार शो होणार. ओके, सो मित्रांनो हेच तुम्हाला सांगायचं होतं कसं आमचा प्रोजेक्ट म्हणजे कसं ॲक्च्युली रिअल लाईफ प्रोजेक्ट बिल्ड केले जातात. सो खरंच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू गाईज.